नमस्कार मंडळी. आजच्या या नवीन भागामध्ये मी मैत्रिणी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. अशा रंगीबेरंगी भाज्या घेऊन मी आलेली आहे, कारण आज आहे भोगीचा दिवस, अर्थात लेकुरवाळी भाजी किंवा सुगीच्या दिवसांमधली करणारी ही खास भाजी आज केली जाते नैवेद्यासाठी. आणि अशी रंगीबेरंगी भाजी बाजारातनं घेऊन येणं, ती निवडणं, सोलणं, कापणं, चिरणं अशा सगळ्या प्रक्रिया केल्यानंतर जी येणारी गंमत आहे ती काही खास आहे. म्हणजे भाजी तर आपण खातो, त्याच्यात तर आपल्याला आनंद वाटतोच किंवा ती आवडतेच, पण ह्या सगळ्या प्रक्रिया करणं, पूर्ण करणं आणि मग ती भाजी शिजवणं ह्याच्यात पण फार गंमत आहे. तर आज आपण करूयात ही छान भाजी. याच्यासाठी मी आधी तेल भरपूर घातलेलं आहे, कारण भाज्या भरपूर असतात त्यामुळे. मग त्याच्यात जिरं मोहरी घालून घेतलं आहे. मग त्याच्यानंतर आपण वाटाणे, हरभरे, तुरीचे दाणे, शेंगदाणे, त्याच्यानंतर थोडेसे पावट्याचे दाणे आणि हे सगळे दाणे प्रकार आधी घालून घ्यायचे, कारण ते जर ताजे कच्चे असतात ते शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून. मग त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून त्यांना एक वाफ येऊ दिली. मग त्यानंतर आपण वाफ आल्यानंतर 1 मिनटं, अगदी 1-2 मिनटं, त्याच्यानंतर टोमॅटो घातला आहे. टोमॅटो घालूनही थोडा वेळ वाफ येऊ दिली आहे, 2 मिनटं परत. आणि हे सगळं छान शिजलं थोडंसं अर्धकच्चं असं, की त्याच्यानंतर आपण आपल्या भाज्या घालायच्या आहे. पण त्याच्या आधी मी मसाले घातलेत थोडेसे. तर त्याच्यामध्ये हळद, तिखट, धणेपूड आणि गोडा मसाला मात्र आवर्जून या भाजीला घालायचा. खूप छान स्वाद लागतो, त्यामुळे तो स्किप करू नका. त्याच्यानंतर हिंग मी आत्ता घालते आहे, आधी जळू नये म्हणून फोडणीमध्ये एकत्र करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता भाज्या घालायच्या. तर मी याच्यात वालाच्या शेंगा घातलेल्या आहे, त्याच्यानंतर गाजर घातलेलं आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 छोटा बटाटा आणि 2 वांगी घेतलेली आहेत. तर भाज्यांचं प्रमाण मी थोडंच घेतलेलं आहे, तरीही ही एवढी भाजी साधारण एका वेळेला 4 माणसांना पुरेल इतकी भाजी होते. आणि ज्या सगळ्या भाज्या थोड्या जरी घातल्या तरी भरपूर प्रमाणात होणारी ही भाजी असते आणि छान रसदार केली की ती तर आणखीच छान लागते. तर या एकत्र झाल्यानंतर भाज्या रंगीत खूपच छान दिसते. याच वेळेला ही भाजी एकदम उठून दिसते आणि खावीशी वाटते. तर तुम्ही असे कोरड्या पद्धतीने पण करू शकता. आता या भाज्या शिजाव्यात म्हणून मी याच्यात मीठ आत्ताच घालून घेतलेलं आहे, पूर्ण भाजीला लागेल इतकं. आणि व्यवस्थित एकत्र करून आपण आत्ता यांना वाफ येऊ देऊया. आणि पाणी न घालता वाफ येऊ द्यायची, म्हणजे आधी त्या भाज्यांचं अंगचं जे पाणी आहे त्याच्यावरच ती वाफली गेली तर फार छान लागते. थोडंसं तेल आत्ताच यावेळेला सुटायला लागलेलं आहे याला. थोड्या शिजल्या आहे का, अर्ध्या कच्च्या झाल्या आहे का ते बघून घ्यायचं. आणि आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालणार आहे आणि थोडंसं मी काश्मीरी लाल तिखट पण याच्यात घालणार आहे, जेणेकरून भाजीला आणखी सुरेख रंग येईल. म्हणजे भाजी रंगीबेरंगी आहेतच, पण तिला जर थोडी तर्रीसारखं आलं आहे आणि छानसा लालचा तवंग दिसला तर आणखी खावीशी वाटते ती भाजी. तर त्यासाठी थोडे 4 बोरं पण याच्यात मी घातलेले आहे, त्याच्यामुळे आणखी छान चव येईल या भाजीला. आता सगळ्यात महत्त्वाचा घटक आपण घालणार आहे याच्यात, तिळाचा कूट. या भाजीला तिळाचा कूट मस्ट आहे अगदी, कारण ही भोगीचीच भाजी आहे, अर्थात तिळचं महत्त्व आहेच. तर हा फक्त 4 चमचे मी घातलेला आहे एवढ्या भाजीच्या प्रमाणासाठी. याच्यामध्ये मी दाण्याचा कूट, खोबरं असं काहीही वाटण केलेलं नाही आहे, कांदा लसूण अजिबात घातलेला नाही आहे. आणि तरीही ही भाजी अतिशय चविष्ट लागते. या भाजीला थोडासा गूळ पण घालायचा, जेणेकरून काही भाज्या उग्र असतात, दाणे थोडेसे उग्र असतात, किंवा आपण आंबटपणासाठी बोरं वगैरे घातली आहेत म्हणून त्याला सगळ्याला बॅलन्स करायला थोडासा गूळ घालायचा, गरम पाणी घालायचं, किंचित कोथिंबीरही तेव्हाच घालून घेतली आहे मी. आणि गरम पाणी घातल्यानंतर थोडा वेळ शिजू द्यायचं. ही भाजी साधारण 15 मिनटं 20 मिनटं एवढ्या वेळात होऊन जाते. त्यानंतर शिजल्या आपला बटाटा किंवा गाजर वगैरे हे सगळं चेक करायचं आणि थोडी कोथिंबीर घालून ही भाजी आपली तयार आहे. वरतून तीळ घालायला मात्र विसरू नका. त्याचा जो कुरकुरीतपणा आहे आणि ते जिसणं आहे ते आपल्याला अतिशय या भाजीच्या प्रेमात पाडतं, त्यामुळे ते जरूर करा. अशी आपली ही भोगीची भाजी तयार आहे. भोगीची भाजी म्हटल्यानंतर आणि भोगीचा नैवेद्य म्हटल्यानंतर बाजरीची भाकरी करून न करून कसं चालेल ना. तर भाकरी पण मी केलेली आहे बाजरीची. आणि मुख्य म्हणजे मी खूप एक्सपर्ट जरी नसली त्याच्यामध्ये, तरी आजची भाकरी फारच खास झाली आहे. म्हणजे त्याचं वर्णन मी काय करून सांगू. आणि मुख्य म्हणजे ती छान टम्म फुगली आहे आणि असे आनंद झालेला आहे. भाजी जितकी छान झाली तितकीच भाकरी पण छान झाली आणि असा मस्त बढिया वेध जमून आलेला आहे. तर अशी गरमागरम भाजी मी आधी काढून घेतलेली आहे भांड्यामध्ये नैवेद्य दाखवायला. आणि त्यानंतर आपण आपली भाकरी पण होतच आलेली आहे. तर असा हा खास नैवेद्य तयार झालेला आहे. मुख्य म्हणजे या नैवेद्यासाठी खिचडीचं पण महत्त्व आहे. एरवी खिचडी नैवेद्याला दाखवली जात नाही, पण हा सण असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला उपदार, आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेला आहार या ऋतूमध्ये खाल्ला जातो आणि त्याचा नैवेद्य आधी देवाला दाखवून मग तो आपण ग्रहण करतो. तर खिचडीचंही महत्त्व यावेळेला आहे. तिळगुळाचं जसं महत्त्व आहे
आहे त्याप्रमाणेच, त्यामुळे खिचडी अशी बाहेर काढून ठेवली आहे आणि म्हणजे कच्ची जी असते डाळ तांदूळ ते पण आपण दान देतो आणि त्यानंतर शिजवलेली जी खिचडी असते ती नैवेद्य म्हणून पण देवाला दाखवली जाते. तर अशी आपली ही बाजरीची भाकरी पण छान छान झालेली आहे. गरमागरम भाजीसोबत हा बाजरीच्या भाकरीचा बेत खूप छान जातो. मुख्य म्हणजे आज मी थोडासा घोळाणा पण करून ठेवलेला होता, त्यामुळे असा एकदम मस्त बेत जमून आलेला आहे. ही फुगलेली भाकरी, खिचडी, वोगीची भाजी आणि घोळाणा असा खास बेत झालेला आहे. आणि असा गरमागरम बेत तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल, हे पदार्थ आवडले असेल तर लाईक कराच करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त आंबट, गोड, तिखट कशाही चालतील, येऊ द्यात मुख्य म्हणजे. आणि त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असले व्हिडिओ आणि हे रेसिपीज तुम्हाला आवडत असतील माझ्या पद्धतीने तर करून तर बघाच, पण शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला आणखी पाहायला मिळत जातील. आणि आपल्या या चॅनलचं नाव विसरू नका, मराठी किचन इन अमेरिका, जाणे जे यज्ञकर्म. तर अशा खास रेसिपींसह पुन्हा भेटत राहूच या. तोपर्यंत नमस्कार.